गुढी पाडवा कसा साजरा केला पाहिजे? गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. हा सण आनंद, पवित्रता आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. या दिवशी लोक पारंपरिक पद्धतीने काही विशेष गोष्टी करतात. 1. घर स्वच्छ करणे आणि सजावट. गुढी पाडव्याच्या आधी घर पूर्णपणे स्वच्छ केले जाते. घराच्या दारात सुंदर रांगोळी काढली जाते आणि तोरण, आंब्याची पाने किंवा फुलांचे तोरण लावले जाते. यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. 2. लवकर उठून स्नान करणे. या दिवशी सकाळी लवकर उठून तेल लावून स्नान केले जाते. त्यानंतर नवीन किंवा स्वच्छ कपडे घालून देवाची पूजा केली जाते. 3. गुढी उभारणे. गुढी पाडव्याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे गुढी उभारणे. गुढी उभारताना खालील वस्तू वापरतात. लांब काठी, रेशमी किंवा नवीन कापड, साखरेच्या गाठी, नीम, कडुलिंब आणि आंब्याची पाने. वर तांब्या किंवा चांदीचा कलश. ही गुढी घराच्या दारात किंवा खिडकीत उभारली जाते. गुढी ही विजय, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. 4. देवाची पूजा करणे. गुढी उभारल्यानंतर देवाची पूजा केली जाते. विशेषतः ब्रह्मा, विष्णू आणि रामा यांची प्रार्थना केली जाते. देवाला फुले, नैवेद्य आणि अगरबत्ती अर्पण केली जाते. 5. कडुलिंब आणि गूळ खाणे. या दिवशी कडुलिंबाची पाने आणि गूळ एकत्र खाल्ले जातात. याचा अर्थ असा की जीवनात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येतात आणि ते स्वीकारायला शिकले पाहिजे. 6. पारंपरिक जेवण. गुढी पाडव्याच्या दिवशी घरात विशेष पदार्थ बनवले जातात, जसे की पुरी भाजी, श्रीखंड, पुरणपोळी, आमटी भात. सगळे कुटुंब एकत्र बसून जेवण करतात. 7. नवीन कामाची सुरुवात. गुढी पाडवा हा शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे अनेक लोक या दिवशी नवीन व्यवसाय, नवीन योजना किंवा चांगल्या कामाची सुरुवात करतात. निष्कर्ष. गुढी पाडवा हा सण स्वच्छता, भक्ती, आनंद आणि नवीन सुरुवातीचा संदेश देतो. गुढी उभारून देवाची पूजा करणे, कुटुंबासोबत आनंद साजरा करणे आणि सकारात्मक विचारांनी नवीन वर्ष सुरू करणे हीच या सणाची खरी भावना आहे.